नमस्कार. काही वेळा इन्शुरन्स कंपन्यांकडनं हेल्थ क्लेम नाकारले जातात. बरेचदा हेल्थ क्लेम नाकारलं जाण्याचं प्रमुख कारण असतं प्री एक्झिस्टिंग डिसीज. आणि मग अशा प्रकारे क्लेम नाकारला गेल्यानंतर चिडून किंवा वैतागून विचारलं जातं की प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे नक्की काय आहे. कित्येकांना तर असा गैरसमज असतो की PED म्हणजेच प्री एक्झिस्टिंग डिसीज पॉलिसीमध्ये ॲटोमॅटिक किंवा आपोआप कव्हर होतं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. सर्वप्रथम समजून घेऊया PED म्हणजे काय. सामान्य भाषेत PED म्हणजे एखाद्या व्यक्तीने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या अगोदर त्याला असलेला आजार म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. आणि हेल्थ इन्शुरन्सच्या व्याख्येप्रमाणे PED म्हणजे काय. PED म्हणजे नुसता आजार का नाही, तर हेल्थ इन्शुरन्सच्या व्याख्येप्रमाणे PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे एखाद्या व्यक्तीने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी 36 महिने अगोदर म्हणजे ज्या दिवसापासून त्याची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चालू होईल त्या दिवसापासून म्हणजे त्या तारखेच्या 36 महिने आधी त्याला जो आजार आहे किंवा त्याला जो विकार किंवा रोग आहे किंवा त्याला जी दुखापत झाली आहे किंवा त्याची जी शारीरिक अवस्था आहे त्या सगळ्याला प्री एक्झिस्टिंग डिसीज असं म्हटलं जातं. म्हणजेच या 36 महिन्याच्या कालावधीत जर त्या व्यक्तीला अशा काही रोगाचं, विकाराचं, शारीरिक अवस्थेचं किंवा एखाद्या दुखापतीचं निदान झालं आहे का, किंवा ह्या 4 गोष्टींसाठी त्यांनी काही वैद्यकीय सल्ला घेतला आहे का, किंवा या 4ही गोष्टींपैकी किंवा ह्याच्यापैकी एखाद्याही गोष्टीसाठी त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत का. तर महत्त्वाचं कळलं ना की एखाद्या व्यक्तीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्या दिवशी सुरू झाली आहे त्याच्या 36 महिने अगोदर जर त्याने एखादा विकार किंवा एखादा रोग किंवा एखादा आजार किंवा एखादी दुखापत किंवा एखादी शारीरिक अवस्था याचं त्याला निदान झालं आहे किंवा त्याच्यासाठी त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतलेला आहे किंवा त्याच्यासाठी त्यांनी वैद्यकीय उपचार घेतलेले आहेत. ठीक आहे. तर मग हे असे जे PED असतात हे पॉलिसीमध्ये कवर असतात का, तर हो, अशा प्रकारचे हे जे PED असतात हे पॉलिसीमध्ये कवर असतात. काही पॉलिसीमध्ये हे PED सुरुवातीपासूनच फ्रॉम द डेट ऑफ इन्सेप्शन ऑफ द पॉलिसी म्हणजे पॉलिसी घेतल्या दिवसापासून लगेच हे PED कवर होतात. तर काही पॉलिसीमध्ये हे PED 2 वर्षांनी कवर होतात, काही पॉलिसीमध्ये 3 वर्षांनी कवर होतात. मग हा प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं ना प्रोडक्ट वेगळं असतं. ठीक आहे. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं हेल्थ प्रोडक्ट वेगळं असतं की कधी कधी एका इन्शुरन्स कंपनीची पण अनेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर जशा प्रकारचं हेल्थ प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये काय अटी आहेत त्याप्रमाणे हे PED कवर होतं. म्हणजे कधी लगेच होतं, कधी 2 वर्षांनी, कधी 4 वर्षांनी, जे काय असेल ते. मग हा जो पिरियड असतो ज्या पिरियडसाठी त्याला थांबावं लागतं म्हणजे कवर होतं म्हणजे काय की पॉलिसी घेतली समजा आज आणि PED लगेच कवर असेल तर समजा त्याच पर्टिक्युलर आजारामुळे त्या PEDमुळे जर त्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर लगेच त्याचा क्लेम मिळून जातो. पण जर 2 वर्षांनी PED कवर असेल तर याचा अर्थ या 2 वर्षाच्या कालावधीत जर त्याला PEDमुळे काही उपचार घ्यावे लागले, हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर ते पैसे इन्शुरन्स कंपनी देत नाही. तर हा जो पिरियड आहे काही वर्षासाठी जर थांबावं लागतं, पॉलिसी समजा सुरू झाल्यावरती लगेच PEDचा कवर मिळालं तर चांगली गोष्ट आहे. पण पॉलिसी सुरू झाल्यानंतर 2 वर्ष, 3 वर्ष जे काही वर्ष त्याला थांबावं लागतं आणि त्याच्यानंतरच तो PED कवर होतो त्याला म्हणतात वेटिंग पिरियड. ओके. तर PED म्हणजे काय आपण ते समजून घेतलं. PED कवर होतो का होतो, कधी होतो तेही आपण समजून घेतलं. आणि मग PED कवर होण्यासाठी जर काही कालावधीकरता थांबावं लागत असेल तर त्याला म्हणतात वेटिंग पिरियड. इथपर्यंत आपण समजून घेतलं. सोपं आहे. ठीक आहे. मग आता हे PED जे आहेत म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज हे बऱ्याच लोकांना वाटतं की हे पॉलिसीमध्ये आपोआप कवर होतात. म्हणजे काही PED आपण म्हटलं ना काही पॉलिसीमध्ये PED अगदी सुरुवातीपासूनच कवर असतात. पण काहीमध्ये कालावधीनंतर होतात. पण लोकांना काय वाटतं माहिती आहे की म्हणजे ते आपोआप कवर होतात, ते ॲटोमॅटिक कवर होतात. असं नाही. आपोआप काहीही कवर होत नाही. तर तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं. म्हणजे जेव्हा पॉलिसी घ्यायला सुरुवातीला आपण प्रपोजल फॉर्म भरतो तर त्या प्रपोजल फॉर्ममध्ये तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं की बाबा मला अशा प्रकारचा आजार आहे, मी आता ही इन्शुरन्स पॉलिसी या रकमेकरता घेत आहे, पण मला ॲज ऑन डेट ही पॉलिसी घेत असताना आणि ही पॉलिसी घ्यायच्या 36 महिने अगोदर मी ह्या आजारां
चं मला निदान झालं होतं, या आजाराकरता मी वैद्यकीय सल्ला घेतला होता, या आजाराकरता माझं हॉस्पिटलायझेशन झालं होतं किंवा ह्या आजाराकरता मी उपचार घेतले होते, हे सगळं तुम्हाला त्या प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर करावं लागतं. आता यासाठी मी तुम्हाला सांगते की माझा एक इम्पॉर्टन्स ऑफ प्रपोजल फॉर्म हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कारण का माहिती आहे, वादविवाद कुठे होतात, जेव्हा PEDसाठी इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारते. म्हणजे इन्शुरन्स कंपनी काय म्हणते की नाही नाही, हा PED तुम्ही डिक्लेअर केला नव्हता. कारण PED हा कधीच ऑटोमॅटिक कवर होत नाही, ते तेव्हाच कवर होतो जेव्हा तो प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर केला जातो. मग कंपनी काय म्हणते की तुम्ही प्रपोजल फॉर्ममध्ये PED डिक्लेअरच केला नव्हता, त्यामुळे आम्ही हा क्लेम देणारच नाही. मग इन्शुअर्ड पर्सन म्हणतो नाही नाही, मी तर डिक्लेअर केला होता. मग हे सगळं समजून घ्यायचं असेल नक्की काय, तर तुम्हाला तो व्हिडिओ पण बघावा लागेल. त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात असं सांगितलेलं आहे की प्रपोजल फॉर्ममध्ये सगळी माहिती द्यायची आणि प्रपोजल फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्याची एक प्रत स्वतःकडे ठेवायची. पण इन डिटेल तुम्हाला तो व्हिडिओ जरूर बघावा लागेल. तर आता तुम्हाला कळलं ना की PED कधीच ॲटोमॅटिक कवर होत नाही, तर तुम्हाला प्रपोजल फॉर्ममध्ये जरूर डिक्लेअर करावा लागतो. ठीक आहे. अशा प्रकारे PED प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर केल्यानंतर काय होतं, तर समजा त्या पॉलिसीच्या अटीप्रमाणे PED फ्रॉम द डेट ऑफ इन्सेप्शन ऑफ द पॉलिसी कवर असेल, म्हणजे पॉलिसी घेतल्या दिवसापासून कवर असेल, तर PED कवर होईल. किंवा 3 गोष्टी होऊ शकतात. काही वेळा टेम्पररी एक्सक्लुजन लावलं जातं. म्हणजे की बाबा आम्ही तुमची पॉलिसी घेतो आहोत, तुम्हाला कवर पण आम्ही देतो आहोत, सगळ्या तुम्हाला आजारांना कवर मिळेल, पण हे जे PED आहे, हा जो प्री एक्झिस्टिंग डिसीज तुम्ही डिक्लेअर केला आहे, त्याला काही कालावधीकरता कवर मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे समजा 2 वर्षाकरता कवर नसेल मिळणार, तर आमच्या अटीप्रमाणे तुम्हाला 2 वर्षाकरता या पर्टिक्युलर आजाराला कवर मिळणार नाही. म्हणजे या समजा 2 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला त्या आजारामुळे हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, तर त्याचे पैसे इन्शुरन्स कंपनी देणार नाही. बाकी सगळे गोष्टी कवर होतील आणि 2 वर्ष संपल्यानंतर तुम्हाला या गोष्टीसाठी सुद्धा कवर मिळेल. तर हा जो पिरियड आहे 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, प्रत्येक पॉलिसीप्रमाणे जो काय असेल, त्याला वेटिंग पिरियड असं म्हटलं जातं. आणि ह्याला काय म्हणतात, टेम्पररी एक्सक्लुजन. म्हणजे फॉर टेम्पररी तो PED एक्सक्लूड केला जातो त्या पॉलिसीमधनं. तो कालावधी संपल्यानंतर कव्हर केला जातो. कधी कधी परमनंट एक्सक्लुजन पण लावलं जातं. ठीक आहे. म्हणजे आजार जर इन्शुरन्स कंपनीला वाटला की जरा गंभीर स्वरूपाचा आहे, तर परमनंटली एक्सक्लुजन, की बाबा आम्ही तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी देऊ, पण हा जो आजार तुम्ही डिक्लेअर केला आहे ह्याला तुम्हाला बिलकुल कवर मिळणार नाही, बाकी सगळ्या आजारांना कवर आहे. परमनंटली एक्सक्लुजन होतं. किंवा कधी कधी इन्शुरन्स कंपनी काय सांगते की ठीक आहे बाबा, आजाराचं स्वरूप बघून आम्ही तुम्हाला अगदी कवर देतो पहिल्या दिवसापासून, किंवा वेटिंग पिरियड लावून जे काय असेल ते त्यांच्या पॉलिसीप्रमाणे. फक्त तुम्हाला प्रीमियम जास्त भरावं लागेल, त्याला म्हणतात प्रीमियम लोडिंग. ठीक आहे. किंवा कंपनी कधी कधी काय म्हणते, ठीक आहे आम्ही तुम्हाला कवर देऊ, पण तुम्हाला कोपे लावू. कोपे म्हणजे काय, की समजा अशा प्रकारच्या आजाराचा खर्च जर 100 रुपये झाला, हां, तर इन्शुरन्स कंपनी 80 रुपये देईल, 20 रुपये तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागतील. ठीक आहे. म्हणजे आजार डिक्लेअर केल्यानंतर प्रपोजल फॉर्ममध्ये त्याला परमनंट एक्सक्लुजन लागू शकतं, त्याला टेम्पररी एक्सक्लुजन लागू शकतं, त्याला लोडिंग लागू शकतं, त्याला कोपे लागू शकतं, काही होऊ शकतं. किंवा एखादी इन्शुरन्स कंपनी असं सुद्धा म्हणेल की आजाराचं स्वरूप फार गंभीर आहे, सॉरी आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ शकत नाही. हे फार रेअर कंडिशनमध्ये पण होतं. पण मग तेव्हा त्या व्यक्तीला पर्याय असतो तो दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे जाऊ शकतो, हो की नाही. पण इन एनी केस PED डिक्लेअर करणं हे खूपच गरजेचं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे PED फक्त फ्रेश पॉलिसी घेताना डिक्लेअर करावा लागतो का, तर नाही. जेव्हा आपण सम इन्शुअर्ड वाढवतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला PED डिक्लेअर करावा लागतो. दोनदा, सम इन्शुअर्ड वाढवताना पण आणि फ्रेश पॉलिसी घेताना पण. मग सम इन्शुअर्ड वाढवताना PED असेल तर त्याचे काय परिणाम होतात, तर आता मी तुम्हाला उदाहरण देते. समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाखाची पॉलिसी घेतली आहे आणि त्याच्यात त्याने प्रपोजल फॉर्ममध्ये लिहिलं की मी निरोगी आहे, मला काही प्रकारचा आजार नाही. ठीक आहे. आणि 7 वर्ष उलटून गेली, काही कालावधी समजा 7 वर्ष उलटून गेली आणि मग त्याला वाटलं की आता माझं वय झालं आहे, मला थोडं सम इन्शुअर्ड वाढवायचे, अजून 5 लाख मी सम इन्शुअर्ड वाढवू शकतो, मी तेवढं अफोर्ड करू शकतो. मग तो कंपनीकडे जातो, विमा कंपनीकडे, आणि सांगतो बाबा मला वाढवायचं आहे माझी सम इन्शुअर्ड. मग त्यावेळी विमा कंपनी परत त्याच्याकडनं नव्याने प्रपोजल फॉर्म भरून घेते आणि तो प्रपोजल फॉर्म भरताना त्याला परत PED विषयी डिक्लेरेशन द्यावं लागतं. म्हणजे दोनदा PED विषयी डिक्लेरेशन द्यावं लागतं, पॉलिसी घेताना आणि सम इन्शुअर्ड वाढवताना सुद्धा. आणि मग तेव्हा समजा त्या
कालावधीमध्ये पॉलिसी घेतल्यापासून सम इन्शुर्ड वाढवण्याच्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये समजा त्याला काही आजार झाला असेल, काही रोग झाला असेल, काही शारीरिक अवस्था निर्माण झाली असेल, काही दुखापत झाली असेल, तर ते संपूर्ण त्याला त्या प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर करावं लागतं. आणि अशा प्रकारे जो प्रपोजल फॉर्ममध्ये तो PED डिक्लेअर करतो, त्या वाढीव सम इन्शुर्ड करता, त्याच्यासाठी वेगळा वेटिंग पिरियड लागतो. ठीक आहे? ओके. नंतर मग कधी कधी काय होतं माहिती आहे की नाकारलं जेव्हा जातं की नाही, PEDमुळे क्लेम नाकारला जातो, मग तेव्हा असं सांगितलं जातं, नाही मी तो प्रपोजल फॉर्म भरलाच नव्हता, माझ्या एजंटने भरला किंवा अजून कोणीतरी भरला, मला तर काही माहितीच नव्हतं. असा एक्सक्यूज नाही देऊ शकत क्लेम नाकारल्या गेल्यानंतर. कारण प्रपोजल फॉर्म तुम्ही स्वतः भरणं अपेक्षित असतं. आणि त्याच्या प्रपोजल फॉर्ममध्ये एक डिक्लेरेशन पण असतं की मी दिलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे. हा प्रपोजल फॉर्म समजा त्याने भरला नसेल, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने भरलेला असेल, तरी पण त्या प्रपोजल फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे ती मला संपूर्ण त्याची जानकारी देण्यात आलेली आहे, इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे आणि ती सगळी बरोबरच आहे. म्हणजे तुम्ही शक्यतो प्रपोजल फॉर्म स्वतः भरा. म्हणून याच्यासाठी तो माझा व्हिडिओ बघा तुम्ही, प्रपोजल फॉर्म, इम्पॉर्टन्स ऑफ प्रपोजल फॉर्म. आणि मग कधीतरी एखादी व्यक्ती अशी पण म्हणू शकते, अरे मी तर प्रपोजल फॉर्म भरला होता, बरोबर भरला होता, माझ्या एजंटने पण प्रपोजल फॉर्म बरोबर भरला होता, पण त्यावेळी तर मला कुठला आजारच नव्हता, मला कुठली व्याधी नव्हती, मला कुठली दुखापत नव्हती, मला कुठली शारीरिक अवस्था नव्हती, मला माहीतच नव्हतं, मी जो भरला आहे तो इनोसेंटलीच भरला आहे, मी काय फ्रॉड नाही केलं किंवा मिसरिप्रेझेंटेशन काहीच नाही केलं आहे. पण नंतर हे पटवून देणं खूप कठीण असतं की तुम्ही जे लिहिलं आहे की मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, मी सुदृढ आहे, हे तुम्ही इनोसेंटली लिहिलं आहे, खोटं लिहिलं आहे, नंतर पटवणं खूप कठीण असतं. त्यामुळे बेटर स्वतःचा प्रपोजल फॉर्म स्वतः भरा आणि जी काही माहिती आहे ना ती पूर्ण द्या आणि खरी द्या. आणि ह्या अटमोस्ट गुड फेथ आणि प्रपोजल फॉर्मचं इम्पॉर्टन्स ह्याविषयीचे माझे 2 व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहाल, तर तुम्हाला याच्याविषयी अजून क्लॅरिटी येईल. मला असं वाटतं की PED विषयीचे जवळजवळ सगळेच पॉईंट मी कव्हर केले आहेत. एखादा राहिला असेल तर नवीन व्हिडिओ बनवू. धन्यवाद.